पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। मुख्यमंत्री फडणवीस सोमवारी नांदणीत पंचकल्याणक महोत्सवात उपस्थिती। आमदार राहुल आवाडे यांची माहिती। शिरोळ तालुक्यातील अतिशय क्षेत्र नांदणी येथे सुरू असलेल्या पंचकल्याण प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक महोत्सवासाठी सोमवार 6 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दर्शनासाठी येत आहेत। यावेळी आचार्य विशुद्ध सागर महाराज, 10 आचार्य महाराज, 7 मुनी महाराज, 25 आर्यिका माता आदींसह विविध मान्यवरांची उपस्थिती असणार आहे, अशी माहिती आमदार राहुल आवाडे यांनी दिली। ते म्हणाले, शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील 443 गावांचे अधिपत्य असलेल्या स्वस्ती श्री जिनसेन मठ या ठिकाणी प्रत्येक 12 वर्षानंतर महामस्तकाभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात येते। यंदा 1 ते 9 जानेवारी या कालावधीत नांदणी येथे पंचकल्याण प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। या महामहोत्सवासाठी उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी आमंत्रण दिले होते। त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मकता दर्शवली होती। पंचकल्याणक महोत्सव कमिटीचे कार्याध्यक्ष सागर शंभू शेटे यांनी हा महोत्सव नांदणीच्या सांस्कृतिक व धार्मिक परंपरेचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। या महोत्सवात 100 पेक्षा अधिक साधू संतांचे एकाच वेळी दर्शन घडत आहे, तर दररोज लाखापेक्षा अधिक श्रावक श्राविका महोत्सवात सहभागी होत असल्याचे सांगितले। सोमवारी मुख्यमंत्री यांच्यासोबत स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक महाराज, उच्च तंत्र शिक्षण संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, नामदार हसन मुश्रीफ, नामदार प्रकाश आंबेडकर, आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार अशोकराव माने, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार प्रकाश आवाडे आदीसह मान्यवरांची उपस्थिती असणार आहे। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।